गणपती बाप्पा मोरया. आता आपण कोंबडी वडे करणार आहोत. तर कोंबडी वड्यासाठी आपल्याला 3 ग्लास तांदळाचे पीठ घ्यावे लागेल. 1.5 ग्लास गव्हाचे पीठ घेत आहे आता मी. आणि पाऊण ग्लास बेसन पीठ. आपण गॅसवर आता कढई ठेवूया. गॅस फास्ट करून त्यात 4 चमचे धणे. मी आता 4 चमचे धणे भाजायला टाकत आहे. 1 चमचा कच्ची बडीशेप. अर्धा चमचा मेथी दाणे. हे सर्व वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. फ्लेम फास्टच ठेवायची. भाजत राहायचं, ते वास सुटेपर्यंत भाजायचं. आता भाजून झालेले आहेत. आता आपण थंड करायला प्लेटमध्ये काढलेले आहेत. थंड झाले की ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता हे बारीक केलेले आहे ते आपण पिठात मिक्स करूया. हळद अर्धा चमचा टाकूया त्याच्यामध्ये आणि 1 चमचा मीठ. आता हे आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर एक पळीवर तेल आपण गरम केलं ह्याच्यात टाकूया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पहिल्यांदा आपण चमच्याने घेऊन नंतर मग ते हाताने करूया. त्याचा गोळा बनतोय असं बघूया हातामध्ये घेऊन. नंतर 2 ग्लास पाणी उकळायला ठेव. ते उकळलं की त्याच्यामध्ये चमच्यानेच मिक्स करायचं. सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हात घालायला चमच्यानेच करायचं. गरम असल्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे ते व्यवस्थित हे झाल्यानंतर झाकून ठेवायचं. झाकून 15 मिनटं ठेवल्यानंतर मग ते उघडून ते आपण चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं. कणिक घट्टच मळायचं. घट्ट मळल्यानंतर ते 5 मिनटं झाकून ठेवा. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. मी आता छोटे छोटे गोळे करून घेत आहे. म्हणजे मग वाटून तळायला आपल्याला वेळ लागणार नाही. त्याच्यासाठी मी सर्व पिठाचे गोळे करून घेते आहे. तेल मी कढईत तापायला ठेवलेलं आहे. मी प्लॅस्टिकच्या बॅगवर तेल लावून वडा थापायला घेत आहे. करंगळीच्या बाजूचे बोट आणि मधले बोट ह्या 2 बोटांनी मी ते थापून घेत आहे. पीठ वड्याचे घट्ट असल्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला उचलता येईल. आता ते उचलून मी गरम झालेल्या तेलामध्ये टाकत आहे. आता ते फ्राय व्हायला लागले की दोन्ही बाजूनी उलटून पालटून फ्राय करायला ठेवते. परत दुसरा वडा असाच 2 बोटाने थापून घ्यायचा. पीठ घट्ट असल्यामुळे वडे छानपैकी येतात आणि छान होतात. त्याचे प्रमाण व्यवस्थित असेल तर ते छानच होतात. आणि आपण चिकन सुक्याबरोबर आणि मटण रस्स्यावरही खाऊ शकतो किंवा असे नुसते खाल्ले तरी खूप छान लागतात. त्याला टेस्ट खूप छान येते. अशा प्रकारे हे वडे फुगत आहेत. ते पलटी करायचे. नंतर ते चाळणीमध्ये काढून घ्यायचे. खाली टोप ठेवायचं वर चाळण ठेवून त्याच्यामध्ये ते काढायचे. म्हणजे ते त्यातलं तेल असेल ते निघून जाते. अशा प्रकारे आपण सगळे वडे करून घेणार आहोत. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खूपच छान त्याचं दिसायला पण छान दिसत आहे आणि टेस्टला पण छान होतात. आपण प्रमाण व्यवस्थित मी सांगितल्याप्रमाणे घेतले की ते टेस्टला खूपच छान होतात. अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेते. माझे सर्व वडे फुगले आहेत. आता हे खाण्यासाठी रेडी आहेत. खूपच छान झाले आहे. तुम्ही हे नक्की करा, तुम्हाला हे फार आवडतील.